पेढे खायला कुणाला आवडत नाही आणि त्यात जर मथुरेचे पेढे असतील मग तर अजूनच खास। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच मथुरेचे पेढे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे बघणार आहोत। यासाठी आपल्याला तासनतास दूध आटवत बसायची गरज नाही किंवा अगदी खवा सुद्धा वापरण्याची गरज नाही। अगदी कमी मेहनतीत आणि झटपट होणारे असे हे मथुरेचे पेढे कसे करायचे ते आपण बघणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। पेढे बनवण्यासाठी इथे मिल्क पावडर, साखर, दूध, तूप आणि वेलची पावडर घेतलेली आहे। गॅसवर एका जाड तळाच्या कढईमध्ये सुरुवातीला 1 चमचाभर तूप टाकून घेतले। तूप वितळलं की त्यामध्ये आता जी मिल्क पावडर आपण घेतली ती सगळी टाकून घ्यायची। तर इथे मी जी आपली रोजच्या वापरातली वाटी असते त्या वाटीने 2 वाट्या मिल्क पावडर घेतली आहे। आता ही मिल्क पावडर या तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आणि मिल्क पावडर परतत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती बिलकुलही वाढवायची नाही, कमीच ठेवायची आहे। फ्लेम जर वाढवली तर ही जी मिल्क पावडर आहे ही कढईच्या तळाशी लागते आणि जळण्याची शक्यता असते। तर सुरुवातीला 1 चमचा आणि आता या ठिकाणी अजून 2 चमचे तूप इथे वापरलेला आहे। तर चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण ही जी मिल्क पावडर आहे ती अशा प्रकारे परतून घेणार आहोत। तर मिल्क पावडर परतत असताना अधेमध्ये गुठळ्या झाल्या असं वाटत असेल तरी काहीच हरकत नाही। तर मिल्क पावडर सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर यामध्ये टाकायचे दूध। तर दूध टाकताना एकदम एका वेळी सगळं दूध टाकायचं नाही, थोडं थोडं करून दूध टाकायचे। तर इथे आपण 2 वाट्या मिल्क पावडर घेतलेली आहे। तर 2 वाट्या मिल्क पावडरसाठी इथे 1 वाटी दुधाचा वापर केलेला आहे। तर थोडं थोडं करून यात दूध टाकून घेतलं आणि याचा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे। अगदी मऊसूत असा हा गोळा इथे तयार झालेला आहे। तर जेवढं पण राहिलेलं दूध होतं सगळे यामध्ये टाकून घेतले। तर मला इथे बरोबर 1 वाटी दूध हे लागलेलं आहे। तर आता हा जो छान मऊसूत असा गोळा तयार झालेला आहे हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया म्हणजे ते लवकर थंड होईल। मिश्रण ताटात काढून घेतलं आणि थोडंसं पसरून ठेवलंय। तर यावर टाकायची 1 चमचा वेलची पावडर। वेलची पावडर ह्या मिश्रणामध्ये नीट मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला हे पेढे बनवण्यासाठी भुरा साखर लागणार आहे। तर भुरा साखर बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता ही साखर ह्या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची। तर मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आणि साखर पूर्ण विरघळून घ्यायची। साखर पूर्ण विरघळल्यानंतर आता गॅसची जी फ्लेम आहे ती मोठी करायची म्हणजे मग ह्याच्यावर असे बुडबुडे यायला लागतात किंवा अशा प्रकारे फेस यायला लागतो। तर अशाच आपल्याला एक साधारण 5 ते 7 मिनटं गॅस मोठा ठेवून हे जे मिश्रण आहे हे असंच उकळून घ्यायचं आहे। तर जसजसं हे मिश्रण उकळत जातं हा जो वरचा फेस आहे किंवा हे जे मिश्रण आहे हे घट्टसर व्हायला लागतं। तर इतपत घट्ट झाल्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आणि त्यानंतर पहा इथे आपण जी साखरेचा पाक केला होता त्याची परत इथे साखर तयार झालेली आहे। गॅस आता बंद करायचा आणि इथे ही जी भुरा साखर आहे ती तयार झालेली आहे परंतु ह्याच्यामध्ये बरेचसे असे जाड ह्याचे खडे झालेले आहेत। तर हे आपल्याला आधी एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि चालू बंद करून मिक्सरमध्ये ही साखर बारीक करून घ्यायची आहे। तर हे पहा एकदम छान अशी ही भुरा साखर इथे तयार झालेली आहे। आता आपल्याला एवढी भुरा साखर हे पेढे बनवण्यासाठी लागणार नाही आहे। तर जी राहिलेली साखर आहे ती आपण दुसरी मिठाई बनवण्यासाठी किंवा लाडू बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो। या भुरा साखरेपैकी इथे मी एक साधारण 2 चमचे साखर यामध्ये टाकून घेतली आहे। साखर यात नीट मिक्स केल्यानंतर आता याचे आपल्याला छोटे छोटे पेढे करून घ्यायचेत। तर मिश्रण अगदी मऊसूत झालेलं असल्यामुळे आणि थोडे रवाळही असल्यामुळे याचे पेढे एकदम छान तयार होतात। हे पहा या प्रकारे आपण सगळे पेढे इथे करून घेणार आहोत। आता हे सगळे पेढे इथे करून झालेले आहेत आणि आपण जसे मार्केटमध्ये बघतो तसं याला टेक्स्चर पाहिजे। तर त्यासाठी काय करायचं की हे जे बनवलेले पेढे आहेत ते ह्या भुरा साखरेमध्ये अशा प्रकारे घोळून घ्यायचे आणि हे पहा अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच हे मथुरेचे पेढे इथे तयार झालेले आहेत। आता हा पेढा जर आपण असा फोडून पाहिला तर अगदी आतमध्ये सुद्धा एकदम छान मऊसूत असाच आहे। तर आपण हे जे राहिलेले पेढे आहेत त्याला सुद्धा अशा प्रकारे ही जी साखर आहे ती लावून घेऊयात। तर एकदम अगदी 20 ते 25 मिनिटात आपण हे मथुरेचे पेढे आज घरच्या घरी बनवलेले आहेत। तर या जन्माष्टमीला तुम्ही पण अशा प्रकारे हे मथुरेचे पेढे नक्कीच करून बघा। आता हे जे पेढे आहेत याचा जर तुम्हाला आकार असा चपटा करून घ्यायचा असेल तर सिंपली हे पेढे हातावर घ्या आणि तळ हाताने थोडेसे असे प्रेस करून घ्या। तर आकार तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही इथे घेऊ शकता। तर नक्कीच या जन्माष्टमीला असे पेढे करून बघा।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।